नमस्कार युवकार गावकारीच्या या खासा कार्यावळीन हांव किशोर नायक गांवकर तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। आमच्या वांगडा आसात मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच ॲडव्होकेट अमित सावंत। अमित बाब, स्वागत तुमचे या कार्यावळीन। विषय सहजच राजकारणाचो। क्रांती दीस 18 जून ह्या दिसाच सरकारान म्हटल्यार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि गोयचे कला आणि संस्कृती मंत्री क्रीडा मंत्री गोविंद गावडे हांका मंत्रिमंडळांतल्यान काढून उडयले। आता ह्या पयली चर्चा असली की तांका मंत्रिपदा वयल्यान राजीनामो दिवपाची विनंती सरकारान केली, पण गोविंद गावडे बाब हांणी ती विनंती अमान्य केली आणि त्या खातीर मुख्यमंत्र्याक तांका मंत्रिमंडळांतल्यान काढून उडोवचे पडले। प्रश्न असो आसा की ह्या पयली निलेश काब्राल ज्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते असलेले बीजेपीच्याच उमेदवारीचेर ते आमदार म्हणून निवडून आयले 2 फावटी, तांचे मंत्रीपद कोणाक तरी काँग्रेसींतल्यान बीजेपीन घेतलेल्या मनशांक ॲडजस्ट करपाक म्हणून काढून उडयले। आता गोविंद बाब गावडे हांका मंत्रिपदा वयल्यान काढून उडयले, ताचे कारण नेमके कितें हें अजूनही स्पश्ट जावंक ना। आणि आता नव्यान चर्चा सुरू जाल्या की मंत्रिमंडळ फेरबदल जातले, नव्या मनशांक आस्पाव करून घेतले, कारण आणि 1.5 ते 15 ते 16 महिने फुडल्या विधानसभा वेंचणुकी उरल्या। या सगळ्या साबार विषयाचेर आम्ही ॲडव्होकेट अमित सावंत हांच्याकडे चर्चा करतले। अमित बाब, पहिलो प्रश्न, गोविंद बाब गावडे हांका मंत्रिमंडळांतल्यान काढले आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला की तो निर्णय सर्वस्वी आपूण घेतला म्हणून। ह्या गजालीकडे तुम्ही कशे पळयतात? सगळ्यात पहिल्या स्तराचेर गोयचे मुख्यमंत्री हांच्यांनी फर्स्ट टाइम जर आमी फाटली कितलीशीच वर्सां जर तांचे जर सगळे रिव्ह्यूज जर घेतले जबाबदारीच्या बाबतींत, जाल्यार फर्स्ट टाइम तेंच्यांनी छाती ठोकपणे मंत्रालयाच्या भायर येवन प्रेसाक एड्रेस करताना सांगले की इट इज डिसायडेड बाय मी म्हणून। सो ह्या बद्दल खरोखरच तेंचे कौतुक की ते आपण केले हे येवन तेंच्यांनी जनते मुखार सांगले। पण आयज प्रश्न तमाम गोयच्या जनते मुखार कितें आसा की गोविंद गावडे हांकां कित्याक लागून काडले? ट्रायबल मिनिस्ट्रीन फायली सँक्शन करच्या खातीर देवाण घेवाण जाता हो आरोप गोविंदजी गावडे हांच्यांनी हल्लीच केल्लो। ताका लागून तांकां काडले की कला अकादमीच्या कामाच्या बाबतींत जो कितें भ्रष्टाचाराच्या संदर्भात जो कितें गोंयभर म्हणटा तशे वेगवेगळ्या राजकीय मळाचेर तेचो प्रचार आनी प्रसार आनी सरकाराचेर टिका जाली आनी ताका लागून मंत्र्याक काडले की नॅशनल गेम्साच्या बाबतींत जे आरोप प्रत्यारोप केले म्हणून ताका लागून मंत्र्याक काडले। सो हे कारण अजूनय म्हणजे स्पश्ट जाल्लेलें ना। सो मुख्यमंत्र्यांचे जशे छाती ठोकपणे भायर येवन सांगले की डिसायडेड बाय मी म्हणून, ते जर तेंच्यांनी आनीक फुडें वचून एक जर 2 उतरां सांगलेली की तेंच्यांनी आपल्या ट्रायबल मंत्रालयाचेर जे आरोप केले ते बिनबुडाचे आरोप आसा आणि ते आरोप एका जबाबदार मंत्र्यान आणि एका पक्षातल्या एका घटकान आरोप करावे योग्य ना आणि ताका लागून तेचेर ही कारवाई कर म्हणून आपणाक आपल्या पक्ष श्रेश्ठीन सांगली। कितें तरी तेंच्यांनी सांगूंक जाय आसले की ह्या गोष्टी खातीर आमी तांकां काडले। इट इज आतां पळय, जर आमी 40 आमदार जर काउंट केले इन्क्लुडींग मुख्यमंत्री, जाल्यार तमाम गोयच्या जनतेक कोणायका जर विचारले जाल्यार आयच्या डेटीन म्हणजे वक्तृत्वान जर श्रेष्ठ जर कोण मनीस आसात त्या संपूर्ण लेजिस्लेचरान बरो उलोवपी, संपूर्ण विविध म्हणटात तशे भाशेंचेर प्रभुत्व असणारो आणि एक विषय खंयचो तरी जनते मुखार म्हणटात तसो एक प्राबल्य दिवन मांडणारो एकमेव व्यक्ती म्हणटात तो गोविंद गावडे। ताच्या इतलो कोण ना। पण अशें कितें ना की बाबा गोविंद गावड्यान कितें तरी फार मोठे कितें तरी म्हणजे सरकाराच्या विरोधान म्हणजे वचून एक दिव्य केल्लेलें आसा आनी तेचेर एक कारवाई केल्या। तशें पळोवपाक गेलें जाल्यार कॅबिनेटानच कितलेशेच लोक आसात। बाबूश मोन्सेराता सारखे मनीस आसात जे स्वता मुख्यमंत्र्यान आपल्या भाशणान सांगलेले आसा की हेचेर कसले आरोप ना ते सांगात म्हणून। आयज जर आमी जर पळोवपाक जर गेले जाल्यार आता जेका इंडक्ट करता म्हणजे अशी चर्चा चालू आसा की आदले मुखेलमंत्री दिगंबरजी कामत हांकां कॅबिनेटान घेतली। चर्चा सगळी कडेन आमी प्रसार माध्यमांतल्यानच पळयता। 35,000 करोडाचो घोटाळो ह्या मुख्यमंत्र्यान केलो, ह्याच्या सरकारान केलो। हे मायन्स मिनिस्टर असलेले 35,000 कोटीचो आरोप हेंचेर कोणी केल्लो? दिवंगत नेते भारतीय जनता पक्षाचे आदले मुख्यमंत्री, देशाचे आदले संरक्षण मंत्री
मनोहरभाई पर्रीकरान केल्लो. आयज त्या मनशाक हे इंडक करपाचें आसा काय कितें? आता हे म्हणटात कितें पक्ष सोडून गेल्ल्या मनशाक आमी पक्षान घेता पण तांकां आमी ती जबाबदारी दिना म्हणून. रमेश तवडकरा सारखे मनीस हांकां आमी इंडक्ट करपाचें आसा अशी चर्चा चालू आसा. पण रमेश तवडकर हे एक टायम पक्षा पासून लांब गेल्लेले, म्हणजे पक्षाचो विश्वासघात केल्लो, जसो दिगंबर कामतीन विश्वासघात केल्लो, बोडगिनीतली सभा कोण विसरूं शकना, कळ्ळें? सो तेका लागून म्हणजे कित्याक हे सगळे घडामोडी कित्या खातीर? त्याच्या पलीकडे वचून पंचायत मंत्री, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हेचेर कितलेशेच प्रकारचे आरोप जनता करतात, टॅक्सीकार करतात. फाटल्या दिसांनी एक व्हडलो विशय गाजलोलो, तेंचेरय केन्ना कारवाई जाल्लेली ना. असे वेगवेगळे मंत्री आसात, सगळ्यांचे एक एक त्याचे जर पाडो जर वाचपाक जर गेलो, पण गोविंद गावडेचेर कारवाई केली ठीक आसा, डिसायडेड बाय मी म्हटले हे बी ठीक आसा, पण कित्या खातीर केली? अमित बाब, एक गजाल म्हटल्यार तुम्ही बदल म्हटले की प्रभुत्वान वक्तृत्वान गोविंदबाब गावडे यांचो एक वेगळे त्यांचे एक स्थान आसा. पण तुमकां दिसना की त्याच वक्तृत्वान आयज गोविंदबाब गावडेंचेर ही परिस्थिती येयली? गोविंदबाब गावडे हांणी प्रत्येक मनशाकडे शत्रुत्व पत्करलें. कलाकारांकडे कला अकादमीच्या विशया वयल्यान शत्रुत्व पत्करलें. नॅशनल गेम्साच्या टायमार जी टिका जाताली त्या वेळारूय अशाच पद्दतीन ते त्या लोकांकडे वागले. सगळ्याच बाबतींत त्यांच्या त्याच वक्तृत्वा खातीर आयज तांचेर लोक हे शत्रू जाल्ले आसात. दुसरी गजाल, गोविंदबाब गावडे हांचेर कारवाई जाल्या उपरांत ज्या तरेन सोशल मिडियांतल्यान ज्यो प्रतिक्रिया येयल्यो लोकांच्यो, ते पूर्णपणे गोविंदबाब गावडे हांच्या विरोधातूच प्रतिक्रिया चडश्यो आमकां पळोवपाक मेळ्ळ्यो. ही अशी परिस्थिती कित्याक लागून निर्माण जाली हो जालो एक प्रश्न. दुसरो विषय म्हणटात तो युगांग नायक हांणी एक लेख आयज लोकमताचेर बरयला आनी तांणी एक तातूंत एक अशें हें दिलां की एसटी समाजांतल्यान, तो सुद्धा नव हिंदू ह्या समाजांतल्यान आनी ह्या गरीब कश्टकरी समाजांतल्यान जेन्ना मनीस वयर सरता तेन्ना तो मनीस खंय तरी जर बाकीच्या इतर समाजाच्या लोकांबरोबर येवन तशा पद्धतीन जर व्यक्त जावपाचो प्रयत्न करता जाल्यार समाज त्याच्याकडे वेगळ्या नदरेन पळयता. अरे हो केन्नाचो, कितें उलयता, अशा पद्धतीन लोक पळयतात. आनी त्याच खातीर घडये कांय लोकांक गोविंदबाब गावडेचे ते उलोवप, तांचे त्या भाशणाची त्यांचो जो आविर्भाव किंवा त्यांची जी हे खुबशा लोकांक खुबता असो तांचो तातूंत तांणी उल्लेख केल्लो आसा. तुमकां कितें दिसता की गोविंदबाब गावडे हांणी स्वताहून ही सगळी परिस्थिती, हे शत्रू कित्याक निर्माण केले? पळय, त्याच्या पयलीं जशें हांवें तुमकां एक दोन उदाहरणां दिली की हांकां कित्याक काडूंक ना किंवा हांकां कित्या खातीर घेवपाचें आसा मंत्रिमंडळांत. आयज जर तुमी टीसीपी मंत्र्याचें जर उदाहरण जर घेतलें, आरोग्य मंत्री आमचे विश्वजीतजी राणे, जाल्यार तेंचेर फाटल्या एक दोन वर्सां जी टिका जाल्या, जी एजिटेशन्स जाल्या, इवन मंत्रालयान स्वता मुख्यमंत्र्यान पेडणेच्या एक जवळ जवळ म्हणजे 200च्या वरती लोकांक संबोधित केल्लेले, त्या वेळाचेर अशें दिसताले की त्या मंत्र्याक काडटात म्हणून. फाटल्या दिसांनी जे एजिटेशन जाल्लेले टीसीबीच्या संदर्भात त्या वेळार दिसताले की त्या मंत्र्याक काडटात म्हणून. विरेश बोरकरजी हे स्वता त्या खात्याच्या डिपार्टमेंटाच्या मुखार वचून बसलेले, आमदार म्हणटात ते, त्या वेळार दिसताले की त्या मंत्र्याक काडपाक. पण आयज कशें आसा, आयज तमाम गोंयच्या जनतेक खबर आसा, जनसामान्यान एक रॉंग मेसेज वचपाचो न्हू हेची काळजी मुख्यमंत्र्यान घेवपाक जाय. गोविंद गावडे हे एसटी समाजातले जरी असले, म्हणजे एक म्हणटात तशें तुमकां सगळ्यांक खबर आहा खंयच्या समाजाक कितें स्थान, आमी जरी पब्लिकली जरी ना जरी म्हटले तरी एवरीबडी नोज. आयज विश्वजीत राणे काडपाचे हेंच्या कडेन खरोखरच धाडस नाका कितें, हो आयज सगळीकडे ही चर्चा चल्लेली आसा. आयज गोविंद गावडे म्हणून हेंच्यांनी काडलो, हेंकां हे जर खरेंच जर कर्तृत्वान जर श्रेष्ठ आसा, हे जर कारवाई करता, हेंचेर जर कोण हे, आयज हेंकां हो मंत्री कितली किंमत दिता? तुम्हीच सांगता न्ही की कितलेशेच केसीस वगैरे एड्रेस करच्या, केसीस वगैरे अपियर जावच्या खातीर जे लॉयर्स जी मंडळी आसा पळय ती आउट ऑफ स्टेट येतात, तेंचेर करोडांनी रुपया हे सरकार खर्च करता. हे कोणाच्या तिजोरेंतल्यान वयता? गोंय सरकाराच्याच तिजोरेंतल्यान वयता. पण आयज मुख्यमंत्री हेचेर मुख्यमंत्री नियंत्रण कित्याक हाडिना? आयज जर टीसीपी मंत्र्याक काडपाचो म्हणून वेळोवेळी जनसामान्यांतल्या लोकांनी हेचो म्हणटात तसो एजिटेशनां करून मागणी केल्ली, ते धाडस मुख्यमंत्र्याक जावंक ना. आनी ते भविश्यान जावचेय बी ना. आय एम स्टेटिंग पब्लिकली थ्रू दीस मिडिया.
आणि ते जर करपाक जर पावले आणि जर येऊन छाती टोकपणे जर तेंच्यांनी मंत्रालयाच्या भायर सांगले विश्वजीत राणेक सॅक करून मंत्री पदा वयल्यान आणि सांगले इट इज डिसायडेड बाय मी म्हणून न्हू, जाल्यार ही तमाम गोंयची जनता ह्या मुख्यमंत्र्याक सॅल्यूट मारतली. गोविंद गावडे काढलो आणि सायडीन दवरलो हेचेर काय जनतेक व्हडलेशे पडलेले म्हणजे मोव मेळटा थंय खंटा असो. डेफिनेटली न्हू. आता चर्चा कितें आसा, 35,000 कोटीचो खाण घोटाळो केल्लो मनीस तेका आतां इंडक्ट करपाचें आसा. ही चर्चा जनसामान्यान म्हणजे चालू आसा, प्रसार माध्यमांतल्यानय आमी आयकता. म्हणजे कितें आसा, धाडस खंय दाखोवप. आयज वेगवेगळे आमी म्हणजे हेचेर रिलेटेड तुमकां आमी सांगता कारभार हेंचो बरोबर. आतां हेंच्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन काडलां. जीपीएससी आसाच ऑलरेडी बरोबर. सो स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्ही काढल्याच्या नंतर तुम्ही जनतेक कितें सांगले की ऑल द गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट इन द व्हेरियस डिपार्टमेंट ही जी आसा ती पारदर्शकता आणि ट्रान्सपरन्सी दवरून विदाउट एनी पॉलिटिकल इंटरफियरन्स आणि विदाउट एनी म्हणतात तसो कोणाक सपोर्ट करून त्या इंटरव्यूच्या बाबतीन आम्ही ते पारदर्शकतेन करतले. ट्रान्सपरन्सी 100% क्रिस्टल क्लियर ट्रान्सपरन्सी आम्ही ह्या प्रक्रियेन दवरतले. जाल्यार आयज जे यूथ आसात, अनएम्प्लॉयड यूथ आसा, हेंका कॉला येतकच हे सगळे लेजिस्लेचरांच्या दाराचेर कित्याक फिरता आणि हे मोठ्या उमेदीन तेंची कॉल लेटरां घेतात कित्याक? हे कित्याक हेंका कित्याक पब्लिकली हेंच्यांनी येवन कित्याक सांगूं ना की आता कोणीच खंयच्याच युथान खंयच्याच लेजिस्लेचरा कडेन कॉल लेटरां घेवन वचप ना, बिकॉज इट वील गो ऑन अ मेरिट, कंप्लिटली ऑन द मेरिट बेसीस. ट्रान्सपरन्सी आसतली, बिकॉज दॅट्स वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडलेले आसा. आयज तुम्ही साखळे वचून पळय, आयतार वचा, बेरेस्तार वचा, थंय कितें म्हणजे कितें जास्तीत जास्त लोक गोंयच्या मुख्यमंत्र्याक मेळपाक युवा पिढी तेंचे पेरंट्स कित्या खातीर येता हे तुमकां जनरली थंय गेल्याच्या नंतर तुमकां कळटलें. मागीर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडले कित्याक? विश्वजीत राणेची भरती प्रक्रिया म्हणजे पळय हे जनसामान्यांतले हे विचार कोणाक फुडें मुखार येवन उलोवपाचें धाडस ना. विश्वजीत राणेची म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटांची भरती जी जाताली तेचेर नियंत्रण हाडपाक हे गजाली केल्लेले आसा. कित्या खातीर म्हणून केले? आणि तुमच्यान जर पारदर्शकता जर आसा जाल्यार कितल्याशाच डिपार्टमेंटांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कित्याक चल्ल्या? कॉन्ट्रॅक्ट सिस्टमाचेर भुरग्यांचे हाल कित्याक करप? कदंबान पळय तुम्ही पिळून खातात म्हणटात तशी परिस्थिती त्या कंडक्टरांची आणि ड्रायव्हरांची. जीव मुठूत घेवन ते गाडयो चलोवचे पडटा तांकां. आणि त्या लोकांक कितलो पगार दिता हे? 500 कितले मेळटा तांकां? 15 ते 20,000 रुपया धरून. आणि टीचर जो म्हणटा तसो नेट सेट क्लियर केल्लो भुरगो जो टीचर पोस्टाक जो वता ताका कितलो पगार दिता ते? 20 ते 25,000 रुपया. म्हणजे तुमची सरकाराची पारदर्शकता सारखी आसा. गोविंद गावडेन भायर येवन म्हटले की ट्रायबल मिनिस्ट्रीन फायली क्लियर करपाक देवाण घेवाण चलता म्हणून. PWD खात्यान कितें चल्लेलें आसा? जनतेक खबर ना हे गजाली. आता PWDचे कॉन्ट्रॅक्टर जी मेळटा कॉन्ट्रॅक्ट कितें कसल्या दर्जाची कामां जाल्लेली आसा? पावसांतली कामां 15 नंतर कामां बंद आसतली म्हटले. बंद जाली कामां, रस्ते फोडप चालूच आसा. न्हू आता म्हाका एक सांगा तुम्ही की गोविंदबाब गावडे तुमकां तर खबर आहा गोविंदबाब गावडे हे चळवळीतून उबे रावल्ले नेतृत्व. उठाच्या आंदोलनातूय तांचो सहभाग आसलो, बंदखणीतूय रावन ते आयले. आता 2017 ह्या वर्सा जेन्ना ते पयले फावट निवडून येयले त्याच्या पयलीं आय एम जस्ट इंटरप्टिंग यू की हल्ली जे म्हणटात तशें एजिटेशन जालें, मास एजिटेशन जालें, जीएमसीन एजिटेशन जालें. तो मंत्री जर विश्वजीत राणे सोडून जर आनी कोण तरी जर आसलेलो न्ही जाल्यार सेम डे तेका सायडीन काडटले असले. म्हणजे विश्वजीत राणे हांकां हात लावपाचे त्याच जाग्यार हांव म्हणटा कितें त्याच जाग्यार त्या जीएमसीच्या जाग्यार जर तो मंत्री आनी कोणें आसलेलो, माविन गुदिनो आसलेलो, आनी कोण तरी आसलेलो जाल्यार हेंकां ते काडून थंयच काडून सायडीन दवरता आसले. म्हणजे हेचेर कळटा न्ही ती हे गजाल हे सगळे हे ट्रान्सपरन्सी हेंची धाडस. हे निमित्त मेळ्ळें, ते निमित्त साधून तेंच्यांनी गोविंदबाब गावडे मंत्रिमंडळांतल्यान काडले. आता जशे बद्दल हांव सांगतालो की 2017 पयले फावट आमदार जाले, मगोच्या अध्यक्षाचो पराभव करून ते विधानसभेन येयले. पर्रीकर मुख्यमंत्री जाले, ते पर्रीकरच्या सरकारान मंत्री जाले. मागीर दोतर प्रमोद सावंत अंडर मंत्री जाले. 2022 परत दोतर प्रमोद सावंत अंडर मंत्री. आमदार म्हणून काम करपाची संधी ही गोविंदबाब गावडे हांकां मेळोंक नसली. आयज ती मेळटली. आणि तुमकां खबर आसा आयज परिस्थिती अशी आसा जेमतेम 7 विरोधी आमदार, तितून सरकारातले आमदार हे काय सरकाराच्या विरोधान उलोवपी तशा पद्धतीचे आमदार काय ना. आयजूच आता लोकमताच्या सांजच्या डिजिटल बुलेटिनाचेर बातमी आयल्या की गोविंदबाब गावडे सरकारच्या विरोधी भूमिका घेवचे ना, ते सरकारा बरोबरूच सरकाराक सांबाळूनच रावतले.
तुमका दिसता त्यांच्या स्वभावाप्रमाणे गोविंदबाब गावडे अशा पद्धतीने वागतले? गोविंदबाब गावडेचे जो मॅटर जो घडला एकंदर त्यांना सॅक केले मिनिस्ट्री, त्याच्यानंतर त्याच दिसा दुसऱ्या दिसा आदले मुखेलमंत्री मंत्रालयात गेले. पार्सेकर त्यांची एक बाईट व्हायरल झाल्या सगळीकडे. म्हणजे ते कितें आणि त्याच्या फुडें वचून सांगपाक लागले की म्हणजे त्यांचो सांगपाचो जो अविर्भाव जो आसलो तो अशा प्रकारचो आसलेलो की दोतोर प्रमोद सावंतान एकट्याकच काढलो फावटीक, आपण फावटीक दोगा जाणांक काढले. हे ते उलोवन गेले फावटीक आपण फावटीक तुवें दोगा जाणांक काढले, पण 17 तुका 8,000 मतांनी घरा बसयलो. 2017 तुवें फावटीक दोगा जाणांक काढले, पण 2017 तुका 8,000 मतांनी घरा वचचो पडलो. सो गोविंदबाब गावडेक जो काडलो पळय तेचे म्हणटात तशे परत रिपिटेशन साखळें जावपाचें ना, हेची दोतोर प्रमोद सावंतान काळजी घेवपाची आनी त्या बाबतींत ते निश्चित घेतले. ते धाडस दाखयता त्या हिशोबान, पण तेंचे हे जे धाडस आसा पळय हे धाडस कितें मोठे कितें तरी दिव्य करण्यासारखें धाडस ना. विश्वजीत राणेच्या बाबतींत जर हे धाडस दाखयल्लें न्ही जाल्यार तळागाळांतली जनता म्हणजे ज्या पद्दतीन पळयता राजकारण ताचेर कळटा की आयज पॉलिटिकली हेवीवेट मंत्री कॅबिनेटान कोण आसा आनी त्या मंत्र्यान कितेंय केलें जाल्यार तरी सुद्दां सिटींग चीफ मिनिस्टर हांकां धाडस ना, तेंच्या कडेन निर्णय ना घेवपाची कॅपॅसिटी ना की तांकां एक्चुअली त्या दिसा इवन सुद्दां जो GMCन जो विशय जो घडलेलो पळय त्या वेळाचेर तेंचे म्हणजे ते जर सगळे कॅबिनेटाक घेवन जर मुखार जर वता, आयज हे आरोप तुमी पळयले न्ही, आयज चडांत चड आरोप आयज तमाम म्हणजे ईच अँड एवरी कॉर्नर ऑफ द स्टेट मुख्यमंत्र्याचेर जावपाक लागले. मुख्यमंत्र्याचेर कित्याक जावपाक लागले हेचें कारण कितें, तर तेचेर तेंच्यांनी इंट्रोस्पेक्शन करपाची गरज आसा. कारण हे GMCन जेन्ना ते गेले दोतोरांचे मोर्चा आंदोलन शमोवपाक त्या वेळाचेर तेंच्यांनी विश्वजीत राणेकय बरोबर व्हरपाक जाय आसलें. आयज कितें आयज कोणाय मंत्री फाटल्या दिसांनी गोविंद गावडेचेर म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचेर टिका जाली बिकॉज ते हर्ट जाले सेंटिमेंट्स. कित्याक त्या पवित्र मंदिराक कला अकादमीक म्हणटात तशें एक वेगळ्या प्रकारची इमेज म्हणटात तशी आशिया खंडांत म्हणजे इंटरनॅशनल लेवल ऑल्सो प्राप्त आसा. त्या वेळाचेर केन्नाच मुखार येवन तेंच्यांनी सांगलें ना की आपल्या PWD खात्याच्या अंतर्गत ते सगळे चल्लेले आसा किंवा आपण ताका फायनान्स दिता, आपलो तेचेर वॉच आसा. मुख्यमंत्र्यान सांगपाचें न्ही ती कॉन्ट्रॅक्टर कोण तो जनतेक कळोनी न्ही. आता हेचेर कशें आयज गोविंद गावडे काडला बरोबर, कालांतरान गोविंद गावडे हेचेर बऱ्या प्रकारे खुलासो करू शकता, पूण ते करतले काय ना. कारण आता पळया गोविंदबाब गावडे हांकां मंत्रिमंडळांतल्यान काडले बरोबर. कित्याक काडले तर तांणी आरोप केल्लो आदिवासी खात्यान बाबा अशा अशा पद्दतीन वेव्हार चलतात. आता त्या गोष्टी खातीर जर काडलो जाल्यार तांणी जे उलयलां ते तांकां आतां सिद्ध करचें पडटलें. म्हणजे बाप दाखवा नाही तर श्राद्ध वाढ. गोविंद गावडे इतले कितें म्हणटात तशें इमॅच्युअर्ड पॉलिटिशियन ना आतांच रिएक्ट करपाक. अजूनय म्हणटात तशें 15-16 म्हयने शिल्लक आसा. आतांच आवाज केलो आनी तेच्या फुडली आनी कितें तरी कारवाईक सामोरे वचच्या परस 6 म्हयने इलेक्शनाक येसर ते वाट पळोवंक शकतात न्ही. आनी ती मॅच्युरिटी आतां जसो तेंच्यांनी इमिजिएटली जे रिएक्शन जे सुद्दां दिलां पळय ताच्या वयल्यान तेच संकेत दिसतात की प्रियो मतदारसंघांत पळय जशें तुमी पयलीं सांगले ते जिखल्याच्या नंतर ते मंत्री जाले आनी तेंच्यांनी कोणाक डिफीट केले. MGPचे म्हणटात तशे MGPचे स्टेट प्रेसिडेंटाक तेंच्यांनी डिफीट केले आनी ते बी कोणी म्हणटात तशे एक यंग पॉलिटिशियनान युवा नेतृत्वान जो एक जेची ओळख जनसामान्यान एक कलाकार म्हणून आसा. आय एम नॉट एट ऑल म्हणटात तशे फाटले एका व्हिडिओन हांवें सांगलें आय एम नॉट एट ऑल प्रेजिंग हिम, बट आयज सगळ्या जनतेक खबर आसा की फक्त गोविंद गावडे हो फक्त निमित्त साधून आमी दाखोवपाचो प्रयत्न करनाका. आतां जर तशें जर पळयलें जाल्यार तेंच्यांनी गोविंद गावडे बरोबर एक आनी 5 जाणां ताबडतोब सॅक करचीं म्हणजे रेजिग्नेशन तरी घेवपाक जाय आसलें. आतां त्या वेळाचेर पळय निलेश काब्रालाक रेजिग्नेशन दिवपाक लायलें. निलेश काब्रालान रेजिग्नेशन दिलें. निलेश काब्राला कडेन कितें आसलें PWD आसलेलें. सो PWD कोणा तरी एका सक्षम मंत्र्या कडेन दिवपाक जाय आसली. माविन गुदिनो कडेन दिवपाक जाय आसली. ही इज अ वेल एक्सपिरियन्स्ड. सुदीन ढवळीकर ताच्या कडेन दिवपाक जाय आसली, पण ना ती स्वता कडेच दवरली. कित्याक दवरली ती ताका चीफ मिनिस्टराक
पुरेपूर हेची जाण आसतली PWD तेणी स्वता कडेन कित्याक दवरली ती. कशें आसा खाती काडून घेवप आयज इतलोय मंत्रालयांचो बोजा करून स्वताच्या तकलेचेर घेवन फिरण्यापेक्षा आयज आनी हांव तेंची तोखणाय करना, आयज तेंचे हांव भाशण आयकतालो, स्पीच आयकतालो खांडोळा हायर सेकंडरीच्या बाबतींत. ते थंय इनॉग्रेशन करपाक गेल्लेले. म्हाका म्हणजे मना पासून सांगता की इट वॉज म्हणटात तशें इन्स्पिरेशनल, बऱ्या प्रकारचे भाशण तेंच्यांनी थंयसर दिल्लेले. संबोधीत करता आसतना त्या स्टुडंटांक, टिचर्सांक, थंयसरल्या ग्रामस्थांक म्हणजे एक घेण्यासारखे गोंयच्या जनतेन त्या भाशणांतल्यान खास करून युवा वर्गान, पेरंट्सांनी गोंयच्या मुख्यमंत्र्याच्या आयचे खांडोळा हायर सेकंडरीच्या इनॉग्रेशनाच्या बाबतींत जे भाशण तेंच्यांनी दिल्लेले ते खरोखरच आयकपाचें भाशण, खरोखरच बरें भाशण आसलेलें, बरी डिलिव्हरी आसलेली आनी कशें गोंय फुडें वचूं शकता ह्या संदर्भात तेंच्यांनी सखोलपणान वक्तृत्व करून एक जनते मुखार संदेश दिल्लो. इतले तुम्ही जनते मुखार बरे संदेश दिवपाक शकता, पण ते फक्त भाशणांनीच उरोंक जायना न्ही, त्याची कृती आसपाक जाय. तुम्ही PWD स्वता कडेन घेवन केले कितें? आतां गोविंद गावडे कडले तुम्ही आर्ट अँड कल्चर गोविंद गावडे कडेन आसलेले. आर्ट अँड कल्चर सांबाळपी, कलाकारांक न्याय दिवपी तुझ्या कडेन ऑप्शन कोण मनीस आसा? आयज तूं खंयच्या खात्याक म्हणून मुख्यमंत्री न्याय दितलो, एज्युकेशनाक न्याय दितलो, ते हाल जातात टिचर्सांचे. सर्व शिक्षा अभियानाचे टीचर रस्त्यार येवपाची पाळी येता सध्या, बरोबर. कॉन्ट्रॅक्च्युअल आतां हल्लीच कितलेशेच पोस्ट दिले, सगळे कॉन्ट्रॅक्टाचेर विविध हांकां दिले पोस्ट, एडेड स्कुलांक दिले. बसींचे प्रॉब्लेम्स आसात. आतां पळय एड्युकेशन म्हटलें, आतां होम डिपार्टमेंटाचे सध्या 3:13 वाजलेले आसा. कालच आमच्या पेडण्या म्हणटात तशी ती गाडयेक उजो पेटलो म्हणून तो सोरो गाडयेन आहा म्हणून कळ्ळो. ते गाडयेक जर उजो जर पेटोवंक नासलो जाल्यार करोडो रुपयांचो सोरो. हे एक उदाहरण. हाच्या पयलीं कितलो गेलो आसतलो. ड्रग्साची डेली न्यूज येता. कालच्या वर्तमानपत्रांत तर अक्षरशः शाळेच्या भुरग्यांपर्यंत ड्रग्साची सप्लाय चल्ल्या. अशा प्रकारची इट इज हूज फेलियर काय म्हणटा. होम पुलिसांचे कितलेशेच प्रॉब्लेम्स आसात. ते स्वता इतले प्रॉब्लेमांनी आसात डिपार्टमेंटाच्या बाबतीत, इंटरनल मॅटर्सांच्या बाबतीत, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनाच्या बाबतीत. ते आनी जनतेक कितें विशिष्ट न्याय दिवंक शकतले? जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, आता भाषेचे आंदोलन, ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंट स्वतः मुख्यमंत्री घेऊन बसला. आता वेलिंगकर सर हे संघाच्या मुशींतल्यानच ह्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणटात तसो फुडें हाडपाक, भारतीय जनता पक्षाची पाळां मुळां रोवपाक ह्या भुमीत खरो हात तेंचो आसात. राजेंद्र आर्लेकर भाई, मनोहर भाई, पार्सेकर सर, श्रीपाद भाऊ आणि वेलिंगकर सर. जाल्यार आयज तेंच्या सारखे मनीस मराठीची चळवळ घेवन मुखार वता. ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंट कोणा कडेन आसा? मुख्यमंत्र्या कडेन आसा. इतले आंदोलन चिगळपाक कित्याक दिवपाक जाय काय म्हणटा हांव. त्याच्या बाबतीन इतलो प्रसार करपाक कित्याक दिवंक जाय? ते सिंपल म्हणटात तशें न्ही. ते तुम्ही तांकां आफया सगळ्यां बाबा सांगा, आपण करू शकता जाल्यार करू शकता, ना जाल्यार ना. म्हणजे कितें पॉलिटिकली एक इशू क्रिएट करून तुम्ही दवरा. तेचो फायदो घेवप की न घेवप ते इलेक्शनाक थारावया. तोपर्यंत तुम्ही रस्त्याचेर मिटिंगे, आंदोलनां ही चालूच करा म्हणटा. म्हणजे सांगपाचे तात्पर्य इतलें की गोविंद गावडे हांचेर कारवाई करून ह्या गोष्टीक तुम्ही लिपोवपाक शकना. 100% ही जाली एक गजाल. आता माझो निमणो प्रश्न तुमकां की गोविंद गावडेंच्या ह्या कारवाई उपरांत आता 15-16 महिने उरल्या. ही ऍक्शन गोविंदबाब गावडेची ही भाजपा खातीर एक नॉर्मल ऍक्शन ठरतली की ही ऍक्शन भाजपा खातीर फुडाराक खूप अडचणीची जावपाक शकता? पण त्या बाबतींनी आम्ही जे वॉच करता आणि म्हाका जे पर्सनली दिसता की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे मेळ्ळेले आसात ते खरोखरच तळागाळातले बरे नेते आसात. श्री दामू अलायस दामोदर नाईक म्हणजे त्यांची काम करपाची शैली, ते अध्यक्ष झाल्याच्या नंतर आम्ही विविध कार्यक्रमांनी व्हिडिओच्या माध्यमांतल्यान, प्रसार माध्यमांतल्यान वी आर ऑब्झर्विंग इट इज अ गुड म्हणटात तशें वेल डिसिप्लिन्ड, सिन्सियर, ऑनेस्टी त्यांची दिसता त्यांच्या भाशा शैलींतल्यान. आणि ते बी एक कलाकार म्हणटात तशें. आणि ते आपले धाडसी प्रयत्न ते करतले. पण ते प्रयत्न करता आसतना जे मुख्यमंत्र्याचे आयज जे आरोप जे जाता कळ्ळें, जे मुख्यमंत्र्याचे विविध खात्यांच्या मुख्यमंत्र्याचे आरोप जाता आणि मेजर आरोप आयज तुम्ही पळयल्यार जे क्रायम्स जे वाडलेले आसात, जे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज जे वाडलेले आसात, ह्या ऍक्टिव्हिटींचेर नियंत्रण हाडपाक
ते मुळा सकट उद्ध्वस्त करपाक म्हणटात तशें हे सपशेल अपयशी ठरलेले आसा. कित्याक ड्रग्साच्या बाबतींत ही दारू तस्करी, इवन म्हणटात तशें हे जे मर्डर्स वाडल्यात, रेप वाडल्यात गोंयांत म्हणटा खंय ती वाडलेले आसा, आनी विविध जाग्यांचेर ही गुंडागर्दी जी वाडलेली आसा पळय, इट इज हूज फेलियर? इट इज द फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. आनी फायनान्स आतां पळय, फायनान्साच्या बाबतींतल्यान फायनान्स आपण दिता म्हणटा असे कितलेशेच प्रकल्प प्रलंबीत उरलेले आसा बिकॉज ऑफ द फायनान्स. सो इट इज हूज फेलियर? अर्थ खातें हे बरोबर कार्य करना म्हणून हे सगळे गजाली घडटा. सो जरी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्या फुडें एक प्रकारची चॅलेंज आसा, इज अ वेल एक्सपिरियन्स म्हणटात डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी जे हांवें रीड आउट केल्लेले आसा त्यांच्या बाबतींत, ते निश्चितच आपले प्रयत्न करतले. पण त्याच्या पलीकडे ज्या पद्धतीन मुख्यमंत्र्याचो जो कारभार जो चल्लेलो आसा, तो कारभार उरलेले 15 महिने जर असोच जर चल्लो आणि जर गोंय भाजप पक्ष जर ह्याच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वा सकयल जर 2027ची निवडणूक जर लढवपाक जर गेलो न्ही, जाल्यार दे विल नॉट क्रॉस म्हणटात तशें डबल डिजीट. म्हाका दिसता ॲडव्होकेट अमित बाब सावंत हांणी एक धाडसी अशा पद्धतीचे हे वक्तव्य केल्लें आसा. गोविंदबाब गावडे हांकां मंत्रिमंडळांतल्यान काडले म्हणून सरकार नितळ जालें, सरकार स्वच्छ जालें अशी गजाल जावपाक शकना. गावडे हे एक निमित्त. त्याच्या भायरूय कितल्योश्योच गजाली ह्या सरकारच्या विरोधात सध्या सुरू आसात. वेगवेगळ्या खात्यांचेर वेगवेगळ्या प्रकारची टिका सुरू आसा. सो एका गोविंद गावडेचेर हांची टिका करून पवित्र जावपाचो जर प्रयत्न हो सरकार करता आसत जाल्यार ते शक्य ना अशें अमित बाब सावंत हांचें म्हणणें आसा. फक्त एकूच म्हाका गोष्ट ऍड करपाक जाय. आमी पेडण्याचे, तुमी बी पेडण्याचे. तुमकां खबर आसा की आतां 6 वर्सां दोतोराक चीफ मिनिस्टर म्हणून जाली. दोतोरान स्वता आपल्या करियराची प्रॅक्टिसय पेडण्यातल्यान लोक आमचे सांगतात, डॉक्टरय सांगतात त्यांच्या बरोबर काम केल्ले की पेडणे कम्युनिटी हेल्थ सेंटरान ते येताले म्हणून. आज पर्यंत आता कितलीशीच वर्सां आमी पळयता, जर कोणची सिझरियन जर करपाची आसात डिलिव्हरीच्या बाबतींत जाल्यार आमच्या बायल मनशांक आमकां घेवन म्हापसा येवचें पडटा. अपग्रेडेशन केले तुवें हॉस्पिटलाचे, करोडांनी रुपया स्पेंड केले, पण ही एक सादी फॅसिलिटी. म्हापसा मोपकर नर्सिंग सेंटर आसा, विविध आसा, संकल्पा, गॅलेक्सी आसा, विजन आसा आणि आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा. सो ही फॅसिलिटी म्हणजे नॉर्मल नो, आय एम टॉकिंग अबाउट सिझरियन, ह्याच्या पासून पेडणेकारांक अजून पर्यंत वंचित रावचे पडले. ही खेदजनक गोष्ट आसा. आणि ज्या दोतोरान पेडण्या कम्युनिटी हेल्थ सेंटराचेर आपली प्रॅक्टीस सुद्धा जे थंयसर स्टार्ट केली गव्हर्नमेंटान, ते आयज त्या बाबतींतलो हो प्रॉब्लेम सुटाव करू शकले ना. आणि म्हणूनच आयजय तुमच्या ह्या इंटरव्यूच्या माध्यमांतल्यान एका गोष्टीचेर सोंपयता आसतना हांवूच सांगता की आयजय आमची मागणी जीएमसी लिंक्ड हॉस्पिटलाच्या बाबतींत कित्याक आसा, तर हे सगळे फॅसिलिटीज आमच्या लोकांक थंयसर मेळपाचे. रिगार्डिंग ऑर्थोपॅडीक म्हण, सर्जरीज म्हण, वेगवेगळ्या प्रकारचे हे विविध विषय, बरी हेल्थ फॅसिलिटी. आणि आता तर लोकसंख्येच्या बाबतीत विविध प्रोजेक्टाच्या माध्यमांतल्यान जो जनसमुदाय पेडण्यान कार्यरत आसा कामाच्या बाबतीत, सो हाच्या खातीर बऱ्या प्रकारची मेडिकल फॅसिलिटीज दिवप हे यांचे कर्तव्य ठरता. कित्याक तुमी क्रोर्स ऑफ रुपीज पेडण्याच्या तिजोरेंतल्यान, पेडण्याच्या भुमींतल्यान तुमी खंय सरकाराक व्हरतात. सो तेका लागून कशें आसा, तुमी म्हणटले की तुमी हे सांगतना मुख्यमंत्र्याच्या बाबतींत सांगता आणि जशें तुमी म्हाका विचारलेले की बीजेपी फुडें कशें वतले, हे जर मूलभूत सुविधा हे जर दिवं शकनात, कित्याक आयज ते DDSSY कार्डच्या माध्यमांतल्यान कितें चल्लेलें आसा पळय, तेचेर जर रिसर्च जर करपाक जर गेलो न्हू आमी, DDSSY कार्ड, आय एम जस्ट रिपिटींग, जे सामान्य मनीस जे वापरता जेन्ना खंयच्याय प्रकारची ट्रिटमेंट घेता प्रायव्हेट हॉस्पिटलांनी त्या वेळाचेर, त्या DDSSY कार्डाचो म्हणटात तसो स्टार्ट टू एंड पॉयंट जर आमी जर रिसर्च केलो जाल्यार त्या प्रक्रियेन सुद्धा कशा प्रकारचो घोळ आसा हो जर जनते मुखार जर आयलो न्ही, जाल्यार सामान्य जनता गोंयची ह्या सरकाराक केन्नाच मतां घालची ना. म्हाका दिसता सुरू जाल्लो विशय गोविंदबाब गावडे हांचेर, पुणून हो विशय सोंपलो हो ह्या सरकारच्या वेगवेगळ्या अपयशांचेर. हाचोच अर्थ गोविंदबाब गावडे हांचेर कारवाय केली अशें मिरोवन हे सरकार आपले अपयश लिपोवपाक शकना. मुळात सरकारान आता विचार करचो पडटलो, सरकार खंय कमी पडलो, सरकारचे कितें चुकता, हे सगळ्या गजालींचेर जर उपाय करून
फुडल्या या 15-16 महिन्या भितर या सगळ्या गजालींनी जर सुधारणा घडोवन हाडोवंक ना जाल्यार अमित बाब सावंत हांचे म्हणणें आसा की भाजपा खातीर तूं खूब कठीण काळ थारपाक शकतात आणि हाचेर चड विचार करचो पडटलो ते भाजपाचे नवे अध्यक्ष दामू नायक हांकां. म्हाका दिसता भाजप निश्चितपणान ताचेर विचार करतलो, कारण भाजपाक पयलींच जाहीर केल्लेलें आसा की 2047 मेरेन भाजपा सत्तेन उरतली. घडये जर हो विचार जालो जाल्यार गोंयचे आणि गोंयकारांचे तातूंतल्यान भलें जावपाक शकता. अमित बाब, तुम्ही मेकळेपणान, उघडपणान, स्पष्टपणान वेगवेगळ्या विशयाचेर भूमिका मांडली. गोविंदबाब गावडेच्या निमतान सरकारच्या पुराय कारभाराचोच पंचनामो करून दिलो. म्हाका दिसता तो आमच्या प्रेक्षकांकूय हो सगळो पंचनामो पळोवपाक मेळ्ळो. दर एकलो ह्या सगळ्या गजालींचेर विचार करतलो आणि सरकार कशा पद्दतीन आता फुडलो आपलो प्रवास करता तेवूय आमकां पळोवपाक मेळटलें. तुम्ही आमकां वेळ दिलो आणि आमच्या ह्या कार्यावळीन तुम्ही वांटेकार जाले, तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.